स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मिटींग आज कंडक्ट केली. असेंब्लीक सांगल्याप्रमाणे वायनाडचो इन्सिडंट जाल्या उपरांत आमी आमच्या स्टेटीचो रिव्हायव घेवपाचो असेंब्लीतूच ठरलेलो आणि तेज्या उपरांत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचो वायस चेअरमॅन आनी रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश कोलसरात तेजे बरोबर आसा. त्याच बरोबर आमचो संदीप जेकी सेक्रेटरी रेव्हेन्यू, कलेक्टर स्नेहा गिते अँड मेंबर सेक्रेटरी ऑफ डॉक्टर प्रदीप सरमुखादर. आम्ही ह्या टोटल आतापर्यंत गोंयांत जाल्ले लँडस्लायड हे 2022 सगळ्यात व्हडले लँडस्लायड जे आसा पळय हे 3 जाग्याचेर जाल्ले. साखरे, ताज्या उपरांत करंजालेची आणि करंजल बुद्रुक अशा 3 जाग्याचेर आणि मावशी ह्या गावात. आणि वीच इज ऑल्सो ह्यूज, जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर एरियेत हे पुराय लँडस्लायड गोंयांत जाल्ले आतापर्यंत. हे लँडस्लायड सोडून ज्या ज्या जाग्याचेर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा ल्हान ल्हान लँडस्लायड जाला, जे बार्देस तालुका, सत्तरी तालुका, बिचोले तालुका, पेडण्या तालुका आणि साऊथ गोवातल्या सगळ्या बार्बोवा तालुका पासून सालसेत तालुका पर्यंत हाजो सगळ्याचो ओवरऑल रिपोर्ट आमी 2022 तो रिपोर्ट प्रेजेंट तेंच्यांनी स्टडी केलो. रिपोर्ट स्टडी इन्क्लुडींग फक्त 70 केलो आणि कलेक्टरांनी रिपोर्ट स्टडी जो आसा पळय हो पुराय रिपोर्ट आमी म्हणटा तसो पुराय दोन्ही जिल्ल्यांतलो केलो. आणि हे करता आसतना आमी एक कमिटी अपॉइंट केली आणि वीच इज हेडेड बाय देन कलेक्टर मामू हगे. जी चेअरपर्सन आशिल्ली, कमिटी मेंबर्स जे आशिल्ले, the Chief Conservator of the Forest, Mr. Jabastin, it is IFS, Deputy Conservator of Forest, Director of Agriculture, reported by the Sanju Mahekar, Principal Chief Engineer, represented by the Engineer Nelly Akshekar, expert member Dr. Manoj Borkar, he is private from University, Suresh Kumpulikar, Dr. M.K. Janardhanan, even though NIT का member आशिल्ले, Raju Chaturvedi आणि Dr. Pranab Mukhopadhyay हे सगळे प्रायव्हेट मेंबर ह्या कमिटीचे आमी अपॉइंट केले. तांच्यांनी साखरा हांगासर जाल्लो लँडस्लायड ऑलमोस्ट 2 वरां चलोन वचोन थंयसर प्रॅक्टिकली पळयलें आणि कित्याक लँडस्लायड जालो ताची वेगवेगळी कारणांय सोदली. हाजे मेंबर सेक्रेटरी आशिल्ले आमचो बायोडायवर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप सरमुखादर हे टोटली ही टीम कोऑर्डिनेट करताले. कॉप्टेंट एक्सपर्ट मेंबर दिलीप आरुणकर आणि डॉक्टर मनोज इब्राहिमपूरकर हे तेजे कॉप्टेंट मेंबर आशिल्ले. मामलेदार सत्तरी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सत्तरी आणि अदर ग्राउंड स्टाफ ह्या सगळ्यांनी तांकां मदत केली. ह्या लँडस्लायडची कारणां जेन्ना सोदपाक गेले तेन्ना हेवी रेनफॉल हे एक कारण आशिल्लेच. बट त्याच बरोबर हेवी रेनफॉलाच्या बरोबर थंयसर जाल्ल्यो केन्ना तरी म्हणजे हाज्या खूब पयलीं थंयसरलें डिफॉरेस्टेशन जें जाल्लें हें एक कारण आसूं शकता. आणि डिफॉरेस्टेशन जाल्ल्या कारणान थंयसर उदक कंटिन्युअसली त्या डोंगरांत भितर वचप आणि मागीर डोंगर जो आसा पळय हो कंप्लिटली डोंगर फुटून कंप्लिटली जवळपास 3 किलोमीटर पर्यंत रेंजीन जे आसा पळय ही उदक कंटिन्युअसली व्हांवून येवप हे तेजें खूब मोठें कारण आशिल्लें. हें करता आसतना थंयसरली माती ही ठिसूळ माती आणि जेका आमी म्हणटा रॉकी सॉइल म्हणटा पेक्षा भितर वॉट डेट कॉल टू लायमस्टोन, तितून आशिल्लो स्टोन जो आशिल्लो हो लायमस्टोन आशिल्लो. आणि अशी वेरियस कारणां आसा. म्हणजे केन्ना तरी थंय कोणी तरी पयलीं अशा पद्दतीन डिफॉरेस्टेशन केल्ल्या कारणान हें जावपाक शकता आणि डोंगर कंप्लिटली मदल्यान फुटलो हें जालें तेजें कारण. हाज्या व्यतिरिक्त जाल्ली लँडस्लायड ही वेगवेगळ्या आमच्या डेव्हलपमेंट हाज्या कडेन जी प्रोजेक्टां कडेन जाल्ली. फॉर एग्जाम्पल द मालपें आसतलें अशा प्रोजेक्टा कडेन जी लँडस्लायड जाला ताजोय स्टडी कलेक्टरांनी करपाक घेतला. ह्या सगळ्या रिपोर्ट आणि तांची सजेशन्स आमी आयकून घेतल्या उपरांत आमी जी डिसिजन्स आत्तां घेतल्या म्हणजे फुडें लँडस्लायड जावची न्ही गोंयांत हाज्या खातीर घेतलेली डिसिजन्स ही अशी आसा. आमी एट प्रेझेंट आसलेल्या कमिटीक आनी 3 म्हयन्याचें एक्सटेन्शन दिता आणि ते 3 म्हयन्याच्या एक्सटेन्शनात परत एकदा तांकां गोंयभर अश्यो लँडस्लायड प्रोन एरियाज दोंगर खंयचे आसत जाल्यार तेंच्यांनी ते आयडेंटिफाय करचे. प्रायोरिटी आमच्यो ज्यो स्मॉल विलेजीस दोंगराच्या सकयल जर खंयच्यो आसा जाल्यार त्यो पयलीं आयडेंटिफाय करच्यो. म्हणजे फॉर एग्जाम्पल सांगे, केपें, काणकोण ह्या भागात अश्यो थोडेशे गांव
वाडे म्हटल्यार जाता, हे वाडे लोक वस्तींनी थंय रावता ते आयडेंटिफाय करचे आणि थंयसर जर एखाद्यो एक्टिविटीज दोंगराचेर चलता आसत जाल्यार त्यो स्टॉप करपा खातीर. दुसरी जी सजेशन्स आशिल्ली रिकमेंडेशन जी आशिल्ली, we are giving the training for the capacity building of the Mamlejas, ZEOs, RFOs हांच्या खातीर ट्रेनिंग दितले आणि कशा पद्दतीन प्रिव्हेन्शन करपाचें हें आमी ठरयतले. ताची पयली पयली आशिल्ली म्हाका आमी कम्युनिटीक इनवॉल्व करून घेतले, परत तेजें इरोजन कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करतले. स्टेबिलायझेशन मेजर्स विथ वेजिटेशन्स ही गजाल आमी इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेबिलायझेशन ही गजाल करतले. आमी बाकीच्या सगळ्या जाणांक गायडलायन इश्यू करपाची ठरयल्या. म्हणजे ही गायडलायन जी आसा ही विशेष करून आमच्या फॉर ऑल डिपार्टमेंट इन्क्लुडींग द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, TCP डिपार्टमेंट्स, पंचायत डिपार्टमेंट्स, म्युनिसिपलिटी डिपार्टमेंट्स, जी कन्सर्न डिपार्टमेंट्स आसा हाका जे आमच्या एक्सपर्ट मेंबरांनी सजेशन्स दिल्या ती सगळी सजेशन्स म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन्स, इको सेन्सिटीव एरियाज, ओके, परत असे जे एरियाज आसा हांगासर म्हणजे ना कन्स्ट्रक्शन ना एग्रीकल्चर आणि हे डिस्टेबलायज जावपाक जायना म्हणून आमी कितें कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हाजी एडवायजरी जी आसा पळय हाजी एडवायजरी CSA कडल्यान कन्सर्न डिपार्टमेंटाक वयतली आणि तेजे स्ट्रिक्टली फॉलो जावपाक जाय जेणे करून हेल्सफोर्थ अशा पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्ही म्हणून. चवथी गजाल जी आसा पयली आमी ब्रेनस्टॉर्मिंग सेशन म्हणजे वर्कशॉप for the head of the department of the concerned एरियाचे जे head of the departments आसा तांकां फुडल्या शुक्रारा आमी वर्कशॉप दवरला. तो वर्कशॉप एक्सपर्ट मेंबर आसा पयली ते बी तांकां गायड करतले जेणे करून दे विल बी द वेल सेन्सिटायज अबाउट दीस लँडस्लायड इश्यूज जे आसा पळय ह्या बद्दल तांकां सेन्सिटायज करपा खातीर ही गजाल येता त्या शुक्रारा करतले. म्हणजे शुक्रारा पयली 3 गजाली आमी करता. एक कमिटीक आमी रिन्युअल दिता आणि कमिटीक परत फुडलें काम दिता, एक एडवायजरी इश्यू करता आणि आमी वर्कशॉप जो तो शुक्रार पर्यंत घेता. वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, तांची मदत घेता. तांची मदत घेवन गोंयांत अशा पद्दतीचे एरियाज खंयचे आसा ते आमकां वेल इन एडवान्स जर डिस्टेबलायज खंयचो डोंगर जाला आसत जाल्यार कळपाक जाय. ताका आमी अर्ली वॉर्निंग सिस्टम ही डेव्हलप करपाचें म्हणजे तितून ते चिप्स बरेचशे कडेन पेनेट्रेट करपाचो प्रकार आसा तेजी हेल्प घेवन आमी तेंय करपाचें थारायलां. म्हणजे ताकाच लागून इट इज अ लँडस्लायड इन्व्हेंटरी, स्लोप स्टेबिलिटी आणि लँडस्लायड ट्रिगर्स, थ्रेशोल्ड परसेप्शन्स व्हॅल्यूज हे सगळे काडून आमी त्या पद्दतीन एक सिस्टम डेव्हलप करपाचें. म्हणजे लास्ट वन इज एन कलेक्टराच्या अंडर मॉनिटरींग सिस्टम स्पेशली आमी तलाटीज आणि PIs ज्या ज्या जाग्याचेर विशेष करून आमी म्हणटा तो डोंगर कापता हे जर एकदा कलेक्टराक पणजे वचून कळना बट हेन्सफोर्थ तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल म्हणजे ताणें डायरेक्टली नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा कलेक्टराक इन्फॉर्म करचें पडटलें की डोंगर कापप सुरू आसा आणि कलेक्टराच्या अंडर आमी सेल डेव्हलप करता. म्हणजे कन्सर्न मामलेदार PI तलाटी वील गो दर प्रॅक्टिकली विल सी अँड विल स्टॉप जो डोंगर कापता पळय किंवा लँडस्लायड कट कितें करता आसता जाल्यार ते डायरेक्टली स्टॉप करतले आनी देन दे व्हेरीफाय परमिशन घेतला ना घेतला हे सगळें व्हेरीफाय जर आपल्या तलाट्याक दिसलें की बाबा खऱ्या अर्थान हांगा जर डोंगर कापले जाता आनी जर तलाटी रिपोर्ट करिना सुद्दां जरी आसत जाल्यार तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल, ही वील हेल्ड द रिस्पॉन्सिबल. तशी स्पेसिफीक ऑर्डर कलेक्टर ताका इश्यू करतले. दीस इज युअर स्पेसिफीक वर्क फॉर द आमकां लँडस्लायडच्या बाबतींत ती आमी वी आर व्हेरी मच सिरियस. आमी आतां पर्यंत ह्यो सगळ्यो वी आर फॉर्मिंग द डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आतां पर्यंत आमचे कडेन डिझास्टर मॅनेजमेंट फक्त कमिटी आशिल्ली जी हेडेड बाय द आवर कलेक्टर आणि हांव चेअरमॅन आणि मनसराज बाब तेजो वायस चेअरमॅन आशिल्लो. बट आमी स्पेशल ऑथॉरिटी फॉर्म करता. वी वील ऑथरायज आवर फ्यू ऑफिसर्स ओनली फॉर दॅट वर्क. ताका आनीक वेगळें खंयचेंच काम दिवचें ना. कंटिन्युअसली तरी 365 डेज आमी जे आतां अर्ली वॉर्निंग सिस्टम, अर्ली मॉनिटरींग सिस्टम, बाकीचे सगळें काम मॉनिटर करप. आतां जी कमिटी घातल्या त्या कमिटी बरोबर भोंवप ते बाकीचे सगळे आय एम खरोखर हांव कॉंग्रेच्युलेट करता एंटायर कमिटी जितक्यांची नांवां वाचल्या
आणि इन्क्लुडिंग बाब प्रदीप सरमुखादर तांच्यांनी जे थॉरोली 2 महिने काम केला आणि 2 महिने त्यांच्यानी जे आमकां विशेष करून जे रिपोर्ट्स त्यांच्यानी दिल्या पळय न्ही एप्रिशिएट करी सारखे रिपोर्ट्स आसा आणि इतक्या बऱ्या पद्धतीचे म्हणजे दिस इज लँडस्लायड मदीं जाल्ले लँडस्लायड ते वचून पळय जाल्यार म्हाका दिसता खरोखरूच हांव तेंचे खूब खूब कॉंग्रेच्युलेट करता तांकां आणि डीप रिपोर्ट त्यांच्यानी स्टडी करून जो आसा पळय तो दिल्लो आसा ते एकंदर हेंच फुडें गोंयांत म्हणजे जो आतां पर्यंत तांचे 3 कडले लँडस्लायड आसा 1, 2 आणि 3 तिनूय कडेन हो तेंच्यांनी डिटेलान स्टडी केला आणि तो खंयसरूच जावचो न्ही म्हणून आमचो प्रयत्न आसा ताज्या फुडें आणि ताज्या खातीर आमी ही सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय ह्यो सगळ्यो गजाली ह्यान फुडें एज अ स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट आमची कमिटी ऑथॉरिटी फॉर्म जाल्या उपरांत कंटिन्युअसली आमी ते मॉनिटर करतले कंटिन्युअसली ते पळोवपा खातीर आमचे ऑफिसर्सूय आमी अपॉयंट करतले आणि वी आर टेकिंग ऑलमोस्ट इवन दो वी आर इन्वॉल्विंग द एनवायरमेंट डिपार्टमेंट स्पेशली फॉर दीस पर्पज ऑफ म्हणजे इको सेन्सिटीव झोन जो डेव्हलपमेंट झोन आसत जाल्यार आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या बरोबर एनवायरमेंट डिपार्टमेंटाकूय इन्वॉल्व केला आणि ह्या वर्कशॉपांतल्यान एकदा सेन्सिटायज केल्या उपरांत तांच्याय लक्षात येतलें की ह्या पद्दतीच्यो जर खंयसरूय जर अशा पद्दतीची इलिगॅलिटीज जर सुरू आसत जाल्यार ती पटकन स्टॉप करपा खातीर आमी तलाटी आनी कलेक्टरांकां वापरता म्हाका दिसता आयच्या म्हणजे वायनाड जाल्ल्या इन्सिडन्साच्या उपरांत खरोखरूच आमी जागे जाल्यार म्हणपाक काय हरकत ना बरी म्हणजे आमी 2022च्या उपरांत सुद्दां ज्या स्पिडीत आमी काम करपाक जाय आशिल्लें ते आमी थोडेशे कमी आशिल्ले बट नाव वी इन द फूल स्पीड आमचे डिजास्टर मॅनेजमेंट जे आहा पळय हें काम करतले अशा पद्दतीच्यो खंयचोच इन्सिडन्स परत गोंयांत आमी जावपाक दिवचे ना ताच्या खातीर प्रिकॉशनरी मेजर्स घेवपाक जाय की हेड ऑफ द डिपार्टमेंट वील टेक द प्रिकॉशनरी मेजर्स पॉलिसी डिसिजन्स आनी ताच्या खातीर लागपी स्पेशल फंड प्रोविजन्स हेंय बी सरकारा कडल्यान जे आसा पळय टायम टू टायम तांकां आमी करतले हाची हांव आशा व्यक्त करता आनी अशा पद्दतीचे इन्सिडन्स कोणायच्या जरी नजरेक आयले आसत जाल्यार तेंच्यांनी डायरेक्टली दे कॅन इन्फॉर्म ओवर बोथ द कलेक्टर्स तेंच्यांनी डायरेक्टली इन्फॉर्म करपाक जाता वी वील एक्ट ऑन इट थँक्यू मेजर दोंगराचे सगळे स्टेबिलिटी रिपोर्ट काडटले न्ही आमी आत्ताच्या घडीक स्टेबिलिटी रिपोर्ट काडटले ज्या दोंगराच्या सकयल आमचो गांव आसा किंवा वाडो आसा अशे दोंगर पयलीं आयडेंटिफाय करतले आणि तांचे स्टेबिलिटी रिपोर्ट पयलीं काडटले तुम्ही ते नो कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर हे नोटिफाय करतले म्हणलं पळया ते खंयच्या हेजेरूच विचार हय ना हेजेर न्हू सो तितून नो कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर जे म्हटलं आमी एग्रीकल्चर बील जे हाडलेले पॅडी एग्रीकल्चराक आमकां पॅडी एग्रीकल्चराक कन्वर्जन सनद दिवपाची ना म्हणून आमी रेव्हेन्यू भितर गेले तांकां खंयची फार्म हावसां बांदपाचें ते म्हाका खबर आमी सनदूच तेन्ना दिवचे ना तेन्ना फार्म हावस खंयचे बांदपाचें आमी वयल्यान सांगता पॅडी एग्रीकल्चरान आमकां कांयच करून दिवपाचें ना म्हणून आमी सनद दिवचे Same, just one thing, what happens to those who आता सध्यापर्यंत लोअर काम करतात एक्शन करतात आमच्या जी रिकमेंडेशन्स तेंच्यांनी जी सजेशन्स दिल्या पयली तेंच्यांनी सजेशन्स दिल्ली आसा अशा पद्दतीची जर आसत जाल्यार तेंची कन्स्ट्रक्शन लायसन्स सुद्दां कॅन्सल करची अशा पद्दतीची सजेशन्स ह्या कमिटीन दिल्याची नॉट बाय मी दीस इज अपॉइंटेड बाय द गव्हर्मेंट आणि जे ऑफिशियली तेंच्यांनी जे म्हटलां की खरोखरूच जर डेंजर आसत जाल्यार तेंचे एक सजेशन लास्ट आसा की कन्स्ट्रक्शन लायसन्स दिल्ली आसत जाल्यार कॅन्सल करची So suggestions will be given by this committee. ऑफकोर्स डेट बाय द सायंटिफीक कमिटी वी हॅव अपॉइंटेड ना जाल्यार मागीर आमी कमिटी ताका लागून सांगलें वी आर इश्यूइंग द एडवायजरी दे वॉन्ट टू जर दिल्ली आसत जाल्यार ते वचून परत एकदा पळोवची पडटलें परत एकदा मॅनेजमेंट ऑथॉरिटी आता करता म्हणला न्ही ती कोणा अंडर येतली कमिटीच्या अंडर It will be the, it will again as the chairman as the me, vice chairman as the revenue minister. And same, it is it is authority. After आता फक्त जी कमिटी आहे ती authority सर अनेक म्हणजे आतापर्यंत फ्लडमुळे नुकसान आणि भरपाई किती लोकांना किती आकडा आहे अरे काल असेंब्ली सोंपल्या आयज हांव ही मिटींग घेवन बसला दोन दीस तरी दी मरे CM sending a strong warning saying that बाबा तुझं कामाला पुढे चलचं ना क्लियर कट ही मिटींग जितक्या सिरियसली आमी असेंब्लीन प्रॉमिस केल्या उपरांत असेंब्ली सोंपोवन दुसरे दीस घेतल्यार तुका सरकाराचो सिरियसनेस तुका कळपाक जाय खरें म्हणजे हो प्रश्न तुवें विचारतोय पडूंक जाय नासलो वी आर व्हेरी मच सिरियस असेंब्ली सोंपोवन रोखडीच आमी दुसरे दीस ही मिटींग लायिल्ली आहे तुका हेजो सिरियसनेस कळपाक जाय वायनाडान जालां तशें आमकां गोंयांत करून दिवपाचें ना आतां न्ही फुडल्या 50 वर्सांनी जावपाक जायना हाजी प्रिकॉशन्स आमी आतां घेता
म्हणून तर हेचेर स्ट्रॉंग डिसिजन म्हणजे सरकार आता घेता. फुडल्या 50 वर्सां सरकार गोंयांत अशा पद्दतीची गजाल जावची न्ही म्हणून प्रिकॉशन्स जी आसा पळय ती आमी आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीन घेता. थँक्यू.